नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, संचालक व संस्थापक स्पर्धा मित्र अकॅडमी. चलो, लेक्चर नंबर 4 मध्ये आपण काय पाहिले? लेक्चर नंबर 4 मध्ये आपण 11वी राज्यशास्त्र जे पुस्तक होतं त्याचं विश्लेषण 4 टॉपिक त्याचे किंवा 4 धडे त्याचे पाहिले. आता त्याचा पुढचा पार्ट जो आहे तो नक्की ऐका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी, हे पहिलं लेक्चर 4 नंबर लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल की 11वीचं पुस्तक अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आता पुढचे 3-4 टॉपिक जे आहेत ते आपण या ठिकाणी शॉर्टली एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यापूर्वी बरेच विद्यार्थी लेक्चर्स पाहतायत, त्यांना आवडतंय, पण सबस्क्राईब मात्र फार जास्त जण करत नाहीत. आपले अतिशय चांगले चांगले व्हिडिओ याच्यानंतर सुद्धा येणार आहेत, तर या ठिकाणी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा. चलो, तर आता पुढचा टॉपिक 11वी राज्यशास्त्र पुस्तकातला जो आहे, जो आपण या ठिकाणी तलाठी अभ्यासक्रम सिरीज 90 मध्ये आपण या ठिकाणी आजचं लेक्चर हे लेक्चर नंबर 5 म्हणून आपण या ठिकाणी अपलोड करतोय. ठीक आहे, ज्यांनी 4 नंबर लेक्चर बघितलं नसेल त्यांनी आधी 4 नंबर लेक्चर बघायचं, मग 5 नंबर लेक्चर बघायचं. 11वीचं राज्यशास्त्र पुस्तक आपलं पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे, डायरेक्ट 5 नंबर लेक्चर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी थोडीशी तुमची लिंक तुटल्यासारखी होईल. ज्यांनी याच्या पूर्वीचे लेक्चर्स बघितले नाहीत त्यांनी ते पूर्वीचे लेक्चर सुद्धा बघा. स्पर्धा मित्र _ 2026 या आपल्या चॅनलवरती भूगोलाचे, इतिहासाचे सर्व बेसिक पुस्तकांचे विश्लेषण अतिशय सुंदररित्या आपण केलेलं आहे. ठीक आहे, चला आता या ठिकाणी 5वा जो धडा आहे 11वी राज्यशास्त्र पुस्तकातला, त्या धड्याचं नाव आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना. प्रतिनिधित्वाची संकल्पना. ठीक आहे, काय आता हे प्रतिनिधित्वाची संकल्पना असा काय सिलेबस मध्ये सर आढळत नाही. ठीक आहे, बघा आपण वाचतो ना, आपण काय वाचतो? भारतीय लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. भारतीय लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. आता प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे काय? तर लोकांकडून जे प्रतिनिधी निवडून दिले जातात त्या प्रतिनिधींकडवी अप्रत्यक्षपणे, म्हणजे लोकांकडून अप्रत्यक्षपणे आणि प्रतिनिधींकडून प्रत्यक्षपणे लोकशाहीचा कारभार पाहिला जातो. ठीक आहे, शासन जे असतं ते या प्रतिनिधींचं शासन असतं. म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्वाची संकल्पना असा या ठिकाणी धड्याचा या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि हे प्रतिनिधित्व म्हणजे काय, याचा उदय कसा झाला, कुठून आलं, याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट येतात, हे सर्व या धड्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, चलो, प्रतिनिधित्व म्हणजे काय या ठिकाणी काय सांगितलंय? प्रतिनिधी करवी शासन चालवणे, जे आता आपण आत्ताच बोललो. ठीक आहे, मग भारतीय लोकशाहीमध्ये कोण कोण प्रतिनिधी असतात बरं? आता या ठिकाणी बघा, 5वा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, भारतीय लोकशाहीमध्ये कोण कोण प्रतिनिधी असतात? मग या ठिकाणी पहिला पर्याय असू शकतोय की संसदेचे सदस्य, दुसरा पर्याय असू शकतो या ठिकाणी राज्य विधिमंडळाचे सदस्य. ठीक आहे, तिसरा पर्याय या ठिकाणी असू शकतोय महानगरपालिका किंवा नगर परिषदेचे किंवा जिल्हा परिषद सदस्य. ठीक आहे, आणि मग आपल्याला वाटू शकतंय की आता प्रतिनिधी म्हणजे कोण? तर संसद सदस्य असतील म्हणजे खासदार, किंवा राज्य विधिमंडळ सदस्य असतील आमदार. ठीक आहे, पण जिल्हा परिषद सदस्य वगैरे प्रतिनिधी असतात का? तर यस, जिल्हा परिषद सदस्य असतील, महानगरपालिका सदस्य असतील, हे जे आपण निवडून देतो स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जे सदस्य आहेत हे सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून गणले जातात. मग असा जर प्रश्न आला तर वरीलपैकी सर्व उत्तर येण्याची जास्त शक्यता आहे. मग लोकशाहीमध्ये प्रतिनिधी कुणाला म्हणायचं? तर संसदेमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निवडून दिलेले जे खासदार आहेत ते सुद्धा प्रतिनिधी आहेत. राज्य विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये निवडून दिलेले जे आपण आमदार आहेत ते सुद्धा प्रतिनिधी आहेत. महानगरपालिकेमध्ये आपण निवडून दिलेले नगरसेवक आहेत ते सुद्धा प्रतिनिधी आहेत. नगर परिषदेमधले जे नगरसेवक आहेत ते सुद्धा प्रतिनिधी. जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत, इव्हन ग्रामपंचायत मधले पंच आणि सरपंच सुद्धा प्रतिनिधीच झाले. तर या सर्वांचा समावेश कशामध्ये येतो? प्रतिनिधी या संकल्पनामध्ये येतो. ठीक आहे, मग या प्रतिनिधित्वाची सुरुवात भारतामध्ये कधी झाली? ठीक आहे, मग आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये मागं जावं लागतं. ठीक आहे, या धड्यामध्ये तो इतिहासामध्ये मागं गेलेले त्या सर्व स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, राज्यघटना सुरुवात झाली मग लगेच हे सगळ्या गोष्टी आल्या असं होत नाही. याचा जो पाया आहे, याची जी नीव आहे, याचा जो बेस आहे तो इतिहासामध्ये आहे. ठीक आहे, मग ही प्रतिनिधित्वाची संकल्पना कधीपासून सुरू झाली? तर या ठिकाणी काय दिलंय की भारताच्या इतिहासामध्ये 1857चा उठाव झाला. बरोबर, अतिशय महत्वाचा, आपण शाळेमध्ये असल्यापासून हा टॉपिक वाचतोय. 1857चा उठाव झाला. या 1857चा उठाव झाल्यानंतर मग ब्रिटिशांना लक्षात आलं
की ईस्ट इंडिया कंपनीला, ब्रिटिशांना लक्षात आलं की ईस्ट इंडिया कंपनीकडून शासन चालवणं आता काय तेवढंसं सोपं राहिलेलं नाही. आता भारतामध्ये उठाव व्हायला लागलेले, मग आता काहीतरी चेंजेस केले पाहिजेत. मग त्या ठिकाणी ब्रिटिश राणीने त्या ठिकाणी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि सांगितलं की आता भारताचं शासन आहे ते ईस्ट इंडिया कंपनीकडून न चालवता ते आता डायरेक्ट कुणाकडून चालवलं जाईल, ब्रिटिशांच्या राणीकडून, म्हणजे ब्रिटिशांच्या संसदेकडून चालवलं जाईल. संसदेमध्ये एक भारतासाठी प्रतिनिधी नेमला जाईल, तो राणीच्या त्या ठिकाणी आपण काय म्हणतो आधिपत्याखाली काम करेल आणि मग भारताचं प्रशासन चालवलं जाईल. थोडंसं वेगळं पण भारताला काहीतरी दिलं भारतीयांना शांत करण्यासाठी किंवा उठाव दाबण्यासाठी असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग 1857चा उठाव झाला. आता या ठिकाणी मग 1858चा ज्याला आपण जाहीरनामा आता मी सांगितलं राणीचा, तो जाहीरनामा प्रसिद्ध झाला अलाहाबादला. ठीक आहे. याला सत्तेच्या हस्तांतरणाचा कायदा असं म्हटलं जातं. सत्तेच्या हस्तांतरणाचा, सत्ता हस्तांतरणाचा कायदा कोणता, तर तो 1858चा कायदा. बरीच मुलं चूक करतात. 1947ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी कायदा झाला असेल, मग 1947चा कायदा असं लिहितात. काही जण 1935चा कायदा असं लिहितात. तसं करू नका. PYQ मध्ये MPSCच्या हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सत्ता हस्तांतरणाचा कायदा म्हणजे कोणता कायदा, 1858चा कायदा, ज्याच्यामधून ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता हस्तांतरित करून कुणाकडे गेली, ब्रिटिशांच्या राणीकडे. ठीक आहे. तर या ठिकाणी मग 1858चा कायदा झाल्यानंतर नव्याने कारभार भारताचा सुरू झाला. मग भारतामध्ये या ठिकाणी वेगवेगळे कायदे करण्याला सुरुवात झाली. मग पहिला कायदा या ठिकाणी कोणता केला हो, तर पहिला कायदा 1861चा या ठिकाणी काय केला, कौन्सिल ऍक्ट. त्याला आपण भारतीय कौन्सिल कायदा असं म्हणतो. मग हा भारतीय कौन्सिल कायदा 1-2 झाले. 1861चा झाला. त्यानंतर या कौन्सिल कायद्यानुसार 1861च्या कौन्सिल कायद्यानुसार भारतामध्ये कायदेमंडळाची स्थापना केली. मग भारतामध्ये कायदेमंडळाची स्थापना केली. भारतीयांना सांगितलं की आता तुमचे प्रतिनिधी निवडून येतील कायदेमंडळावर आणि मग आम्ही जो तुमचा कारभार चालवतोय त्याच्यामध्ये तुमचे प्रतिनिधी असतील. मग भारतीयांना थोडा दिलासा भेटला ना या ठिकाणी, बरोबर. मग प्रतिनिधित्वाची संकल्पना जी आहे ब्रिटिश कालखंडामध्ये इथं सुरू झाली. कोणत्या कायद्यामध्ये, 1861च्या कायद्यामध्ये कायदेमंडळाची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये भारतीयांकडून प्रतिनिधी निवडले जाऊ लागले. पण या ठिकाणी हे जे निवडून दिलेले प्रतिनिधी आजच्या सारखे जे आपण निवडून देतोय सदस्य किंवा प्रतिनिधी तसे नव्हते. तर ब्रिटिश स्वतः त्या भारतीय प्रतिनिधींची नेमणूक करायचे, स्वतः भारतीय प्रतिनिधींची नेमणूक करायचे. ठीक आहे. मग या ठिकाणी भारतीयांना हळूहळू हे कायदे वाढत गेले. मग 1892चा कौन्सिल ऍक्ट झाला, त्याच्यानंतर चार्टर ऍक्ट झाले. मग हळूहळू भारतीयांची राजकीय समज वाढत गेली. मग भारतीयांना असं वाटू लागलं की आपले प्रतिनिधी कौन्सिलमध्ये जात आहेत, कायदेमंडळामध्ये जात आहेत, पण ते आपल्याकडून निवडले जात नाहीत. मग भारतीयांनी तसा पाठपुरावा सुरू केला की भारताचे कायदेमंडळावर जाणारे जे प्रतिनिधी आहेत ते भारतीयांकडून निवडले गेले पाहिजेत. मग भारतीयांची ही इच्छा कधी पूर्ण झाली, तर 1935च्या कायद्यामध्ये. 1935च्या कायद्यामध्ये मग 1935चा जो कायदा आहे ज्याला आपण भारत सरकारचा कायदा असं म्हणतो, या कायद्यामध्ये सांगितलं गेलं की भारताकडून भारतीयाचे जे प्रतिनिधी आहेत ते भारतीय लोकांकडून निवडून दिले जातील. पण निवडताना सुद्धा मतदानाचा अधिकार होता हो. त्या काळी बऱ्याच अडचणी होत्या. मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता, सार्वत्रिक नव्हता. मग जे टॅक्स भरतात, ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, ज्यांना मानाचं पद आहे, अशा काही लोकांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. स्त्रियांना सुद्धा इव्हन मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिला गेलेला नव्हता भारतामध्ये. ठीक आहे. तर 1935च्या कायद्यामध्ये भारतीयांनी स्वतःचे प्रतिनिधी निवडावे ही अट मान्य केली आणि मग लोकनियुक्त प्रतिनिधी ही संकल्पना रुजू झाली किंवा सुरुवात झाली. प्रतिनिधित्वाची संकल्पना कधी, 1861चा कौन्सिल ऍक्ट. लोकनियुक्त प्रतिनिधी ही संकल्पना कधी सुरू झाली, 1935चा कायदा. ठीक आहे. मग या धड्यामध्ये काही महत्वाचे प्रतिनिधित्व संबंधीचे काही महत्वाचे कायद्यांचा उल्लेख केलेला आहे. 1861चा आणि 1892चा कौन्सिल कायदा, हे 2 कौन्सिल कायदे झाले. त्याच्यानंतर 1909चा मोर्ले मिंटो कायदा. याच्यामध्ये मोर्ले हे भारत मंत्री होते आणि मिंटो हे व्हाईसरॉय होते. त्याच्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. त्याच्यामध्ये मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते आणि चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 1935चा कायदा. अशा 5 कायद्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, जे कायदे प्रतिनिधित्व संबंधी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच तरतुदी आहेत. एक तरतूद त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व संबंधी. मग कायदेमंडळ तयार केलं, कायदेमंडळाची सदस्य संख्या हळूहळू वाढवण्यात आली, लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत ही संकल्पना रुजू झाली, लोकांना मतदानाचा अधिकार दिला. या अशा गोष्टी या ठिकाणी या कायद्यान्वये ऍड करण्यात आला.
आल्या. ठीक आहे. मग आता या ठिकाणी प्रतिनिधित्वाच्या पद्धती कोणत्या कोणत्या हे या धड्यामध्ये नमूद केलेले आहे. म्हणजे प्रतिनिधी निवडले जाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती कोणत्या कोणत्या. मग पहिली पद्धत सांगितली आहे की निवडणुकीद्वारे प्रतिनिधी निवडले जातात. निवडणुकीद्वारे प्रतिनिधी निवडले जातात, साहजिकच आहे, हे आपण या ठिकाणी बघतो. दुसरी पद्धत सांगितली आहे नेमणुकीद्वारे प्रतिनिधी नियुक्त करणे. आपण म्हणतो ना काय, निर्वाचित आहेत. ठीक आहे, निर्वाचित आहेत किंवा नॉमिनेटेड आहेत. ठीक आहे, नॉमिनेटेड किंवा त्या ठिकाणी डायरेक्ट नियुक्त केले जातात, ते आहे नेमणुकीद्वारे. ठीक आहे, निवडणुकीद्वारे म्हणजे निवडून आलेले. ठीक आहे, दोन पद्धती झाल्या. तिसरे प्रतिनिधित्वाची पद्धत आहे बिगर शासकीय प्रतिनिधी, आपण यांना म्हणू शकतो. बिगर शासकीय मग कोणते, हे झाले शासकीय, जे लोकांनी निवडून दिले, जे सरकारमध्ये जाणार आहेत ते झाले. ठीक आहे, तर बिगर शासकीय म्हणजे काही जे दबाव गट असतात. ठीक आहे, त्याला आपण हित संबंधी गट किंवा दबाव गट म्हणतो, यांचे लोक सुद्धा प्रतिनिधित्व करतात. अप्रत्यक्षपणे का असं ना ते प्रतिनिधित्व करतात, सरकारवर दबाव आणतात आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेतात. त्यामुळे हे सुद्धा बिगर शासकीय प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रतिनिधित्वाच्या तीन पद्धती, एक निवडणुकीद्वारे, दुसरी नेमणुकीद्वारे आणि तिसरी बिगर शासकीय. ठीक आहे, मग सगळ्यात प्रचलित पद्धत निवडणुकीद्वारे प्रतिनिधी नेमणे. ज्या आपल्या पंचवार्षिक निवडणुका होतात, कधी मध्यावधी निवडणुका होतात, कधी पोटनिवडणुका होतात, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग निवडणुकीमध्ये जी काही प्रोसेस चालते त्याच्यामध्ये जे निवडून आलेले असतात प्रतिनिधी, त्यांना आपण निवडणुकीद्वारे निवडलेले प्रतिनिधी असं म्हणू. बरं, या निवडणुकीद्वारे जे प्रतिनिधी निवडले जातात त्यांचे परत तीन प्रकार केलेले आहेत. ठीक आहे, तीन प्रकार. मग पहिला प्रकार आहे अनेकत्व, दुसरा प्रकार आहे बहुमतद्वारे आणि तिसरा प्रकार आहे प्रमाणशीर पद्धतीद्वारे. ठीक आहे, मग अनेकत्व निवडणूक पद्धत म्हणजे कोणती पद्धत. अनेकत्व निवडणूक पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये जो निवडून येतो तो येतो. म्हणजे काय, म्हणजे तो किती मतांनी निवडून आला, त्याला ठराविक एवढे टक्के मतं पडलीच पाहिजेत अशी काही अट नसते. बरोबर. मग साधं उदाहरण काय सांगता येईल या ठिकाणी बघा, एक 10 जणांची रनिंग लागली आहे. ठीक आहे, 10 जणांची रनिंग लागलेली आहे आणि 10 किलोमीटर अंतर पार करायचंय. मग 10 किलोमीटर अंतर पहिल्यांदा जो पार करेल तो जिंकला. ठीक आहे, मग त्याने किती वेळात पार केला किंवा मग त्याला मध्ये तो थांबला का, त्याला वेळ जास्त लागला का, कमी लागला का, अशा काही कंडिशन्स याच्यामध्ये अप्लाय नाहीयेत. ठीक आहे, म्हणजे जो निवडून आला तो निवडा, म्हणजे अनेकत्वामधून एक. मग पहिली पद्धत काय निवडणुकीची, अनेकत्वाद्वारे, निवडणुकीद्वारे या ठिकाणी पद्धत, अनेकत्व निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्व. दुसरी पद्धत बहुमत. ठीक आहे, निवडणुकीमध्ये बहुमताद्वारे प्रतिनिधी निवडला जाणे. ठीक आहे, म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी बहुमताद्वारे ज्यावेळी प्रतिनिधी निवडला जातो त्यावेळी निवडून येणाऱ्या प्रतिनिधीला किमान 50% पेक्षा जास्त या ठिकाणी मतदान पडलं पाहिजे. 50% पेक्षा जास्त मतदान पडलं पाहिजे. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये ही पद्धत आपल्याला जनरली अवलंबलेली दिसते. ठीक आहे, 50% पेक्षा जास्त मत मिळवणे या ठिकाणी अनिवार्य आहे. म्हणजे निवडणुकीद्वारे बहुमत पद्धतीने प्रतिनिधी निवडणे असं आपण याला म्हणतो. तिसरा प्रकार काय सांगितलाय, प्रमाणशीर पद्धत. तिसरा प्रकार काय सांगितलाय, प्रमाणशीर पद्धत. मग या ठिकाणी आपल्याला एक प्रकार दिसून येतो, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचा भारतामध्ये अवलंब केला जात नाही. पण प्रमाणशीरचा एक उपप्रकार आहे संक्रमण मतदान पद्धती, जी आपल्याला राष्ट्रपती निवडणुकीमध्ये किंवा विधान परिषद निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्याला ती दिसून येते. राज्यसभा निवडणुकीमध्ये ती दिसून येते. ठीक आहे, आपण मतदान करत नाही, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी मतदान करतात. आणि या ठिकाणी मतदान कसं होतं, मतदान पसंतीक्रम देऊन केलं जातं. म्हणजे जे पहिली पसंती 3 उमेदवार असतील तर कोणत्याही एका उमेदवाराला एक पसंतीक्रम, नंतर दुसरा आणि नंतर तिसरा, तिघांना पसंतीक्रम हा द्यावा लागतो. पहिला पसंतीक्रम ज्यांना जास्त भेटला तो निवडून येतो. त्याच्यामध्येही बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, डिटेलमध्ये आपण नंतर बघू. ठीक आहे, प्रमाणशीर पद्धतीमध्ये एक उपप्रकार आहे संक्रमण पद्धत. या संक्रमण पद्धतीद्वारे या ठिकाणी पसंतीक्रम देण्याची ही पद्धत आहे. निवडणुकीमध्ये कोणत्या पद्धती आपण सांगितल्या, एक अनेकत्व, त्याच्यामध्ये कोणतंही बंधन नाही, जो निवडून आला तो आला. दुसरं बहुमत्व, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त मत या ठिकाणी मतं मिळाली पाहिजे. आणि तिसरं प्रमाणशीर पद्धत, ही भारतामध्ये अवलंबली जात नाही, पण याचा उपप्रकार संक्रमणीय मतदान पद्धत. या ठिकाणी आपण काही प्रमाणामध्ये आपल्याला याचा प्रभाव भारतामध्ये दिसून येतो. ठीक आहे, मग प्रमाणशीर पद्धत जी आहे त्याच्यामधली संक्रमण पद्धत आपण बघितली, पण प्रमाणशीर म्हणजे काय,
प्रमाणशीर म्हणजे या ठिकाणी जनरली बहुसदस्यीय उमेदवार म्हणजे बहुसदस्यीय पद्धत जी असते, आपल्याकडे काय असतं जनरली एका विभागातून एकच सदस्य निवडला जातो. ठीक आहे, पण जर असं असेल काही ठिकाणी की या एका विभागातून 5 प्रतिनिधी निवडायचे आहेत, मग या ठिकाणी ही प्रमाणशीर पद्धत वापरली जाते. एका विभागातून 5 कसे निवडणार, मतदान तर एकदाच होणार. मग कसं असतं की एखाद्या पक्षाचा उमेदवार जो आहे, एखाद्या पक्षाने 4 उमेदवार उभा केले, एखाद्या पक्षाने 2 उभा केले, एखाद्या पक्षाने 1 उभा केला. ठीक आहे, ज्या पक्षाला एकूण मतदानापैकी 40% मतदान भेटेल त्यांचे 2 प्रतिनिधी निवडले जाणार. बरोबर, 5 निवडायचे, 100% मतदान आहे, म्हणजे एकाला किती 20%. बरोबर, 100 भागिले 5 किती 20%. म्हणजे जर एखाद्या पक्षाला 20% मतदान मिळालं तर त्यांचा एकच प्रतिनिधी निवडला असं समजलं जाईल. एखाद्या पक्षाला 40% मतं मिळाली तर त्यांचे 2 प्रतिनिधी निवडले असं समजलं जाईल. एखाद्या पक्षाला 60% मतदान झालं त्यांचे 3 प्रतिनिधी निवडून आले असं समजलं जाईल. लक्षात येतं का, ह्याला म्हणायचं प्रमाणशीर पद्धत. ही जनरली आपल्या भारतामध्ये वापरली जात नाही. ठीक आहे, तर ह्याचं सुद्धा एक सुंदर या ठिकाणी एक्सप्लेनेशन या धड्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर या धड्यामध्ये आणखी काय आहे प्रतिनिधित्वामध्ये, मतदानाचा अधिकार या ठिकाणी थोडं विश्लेषित केलेलं आहे. ज्यावेळी राज्यघटना तयार झाली त्यावेळी मतदानाचा जो अधिकार होता तो 21 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना या ठिकाणी दिला गेलेला होता भारतामध्ये. ठीक आहे, भारत या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवा, भारत हा जगातील पहिला असा देश आहे ज्या देशाने सर्व नागरिकांना कोणत्याही अटीशिवाय मतदानाचा एकत्रित या ठिकाणी अधिकार दिला. असा अधिकार देणारा भारत हा जगातला पहिला देश आहे संविधानाद्वारे. ही भारताच्या संविधानाची ताकद आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता भारतामध्ये मग मतदानाचा अधिकार कधी कोणत्या वर्षी भेटला असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपण काय सांगू रे, आपण सांगू 1950ला, ज्या दिवशी घटना अवलंबली गेली. ठीक आहे, अंमलात आली. मग 1950चा या ठिकाणी उल्लेख आपल्याला करावा लागेल. भारतामध्ये मतदानाचा अधिकार भेटला 1950ला. ठीक आहे, नंतर आता 21 अट कमी झाली. 1989 राजीव गांधी पंतप्रधान होते, घटना दुरुस्ती झाली आणि या ठिकाणी घटना दुरुस्ती होऊन काय सांगितलं की मतदानाचं वय काय केलं, कमी केलं. 21 वरून आता 18 वर्ष केलं. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदान करता येते. भले तो स्त्री असेल, पुरुष असेल, नोकरी असेल, नोकरी नसेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, कोणत्याही वंशाचा पंथाचा असेल. ठीक आहे, कोणत्याही अटीशिवाय केवळ वयाची अट ठेवलेली भारतामध्ये मतदानाचा अधिकार दिला गेलेला आहे आणि असा हा भारत हा जगातला पहिला देश आहे. ठीक आहे, मग नंतर या ठिकाणी कशाचं विवेचन केलं, या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांचं थोडंसं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत, भारतामध्ये किती प्रादेशिक पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष कोणते. ठीक आहे, या ठिकाणी त्याचे निकष दिलेले आहेत. ठीक आहे, हे निकष बघून आपल्याला ते पाठ करावे लागतात. जनरली बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो आणि आलेला आहे PYQ मध्ये. मग हे निकष कोण ठरवतं रे, 4% मतं पडली पाहिजेत किंवा 4% जागा भेटल्या पाहिजेत लोकसभेच्या, हे कोण ठरवतं, तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी, प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठीचे जे निकष आहेत हे निकष निवडणूक आयोगाद्वारे ठरविले जातात. हे लक्षात ठेवा या ठिकाणी. ठीक आहे, मग पुढचा मुद्दा या ठिकाणी धड्यामध्ये महत्वाचा जो सांगितला आहे तो म्हणजे दबाव गट. ठीक आहे, मग दबाव गट म्हणजे काय रे, तर आपल्याला पक्ष माहिती आहे, प्रादेशिक असतील, राष्ट्रीय पक्ष असतील. दबाव गट म्हणजे काय, दबाव गट म्हणजे वेगवेगळे लोकांचा जमाव असा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पण एक आपण म्हणू शकतो एक काय सुनियोजित असा एक जमाव. ठीक आहे, म्हणजे ज्यांनी जर दबाव टाकला तर शासन त्यांच्या मागण्या मान्य करेल. ठीक आहे, मग दबाव गट काय संकल्पना आहे, जसे विद्यार्थी संघटना आहे ABVP, कामगार संघटना आहे, आयटक आहे, इंटक आहे, अशा वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत. ठीक आहे, मुंबईचा टॅक्सी चालकांचा वर्ग तुम्ही म्हणू शकता, मुंबईचा कामगार वर्ग म्हणू शकता, संपूर्ण भारतातील विद्यार्थी संघटना म्हणू शकता, संपूर्ण भारतातील कामगार संघटना म्हणू शकता. हे दबाव गटाचं काम करतात. दबाव गटाचं काम कधी करतात, निवडणुकीच्या तोंडावर. ठीक आहे, म्हणजे निवडणुकीच्या या ठिकाणी तोंडावर त्यांचं जर मतदान सरकारला हवं असेल तर त्यांना ज्या पाहिजे त्या मागण्या सरकारकडून ते काय करू शकतात, आश्वासित करून घेऊ शकतात आणि त्यांना सांगतात आम्ही तुम्हाला तेव्हाच मतदान करू ज्यावेळी आमच्या मागण्या मान्य होतील. म्हणजे हे जे गट आहेत हे दबाव टाकतात सरकारवर आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेतात. म्हणून यांचा उल्लेख कसा केलेला आहे, दबाव गट म्हणून यांचा उल्लेख केलेला आहे. निवडणुकीमध्ये यांची ही अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी असते. ठीक आहे, चला आता पुढचा धडा जो 6वा आहे, 6वा धडा या ठिकाणी काय सांगितलेला आहे, न्यायमंडळाची भूमिका. न्यायमंडळाची भूमिका
मग हा तर महत्वाचा कोर कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे आपला राज्यघटनेमधला. न्यायमंडळाची भूमिका सांगितलेली आहे. मग भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, वैशिष्ट्यामध्ये आपण सांगितलं स्वतंत्र न्याय व्यवस्था हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये न्याय व्यवस्था जी आहे, भारतामध्ये जे न्यायमंडळ आहे हे स्वतंत्र आहे. ठीक आहे, कोणाच्याही आधिपत्याखाली हे ठेवलेलं नाही. म्हणजे सरकार न्यायमंडळावर दबाव टाकू शकत नाही. न्यायमंडळ हे स्वतंत्ररित्या आणि निर्भीडपणे काम करणारं मंडळ आहे भारतातलं आणि लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी एक स्तंभ आहे. मग न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य कुठलं? न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य कोणतं? तर तंटे सोडवणे हे न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य आहे. पण याला या ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे. न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य अभिनिर्णय. अभिनिर्णय म्हणजे निर्णय देणे. निर्णय देणे हे न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य आहे. मग यासाठी न्यायमंडळाला काय करावं लागतं? कायद्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. कायद्यानुसार निर्णय द्यावा लागतो. मग वेगवेगळे कायदे कोण करतं? संसद करतं. मग राज्यघटना हा सुद्धा एक कायद्यांचा संचच आहे. ठीक आहे, या कायद्यानुसार न्यायमंडळाला निर्णय घ्यावा लागतो आणि यालाच आपण काय म्हणतो? न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य. बरं, न्यायमंडळ या निर्णयाची अंमलबजावणी करतो का हो? नाही, न्यायमंडळ या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही. निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळाचं असतं. म्हणजे शासनाच्या विविध या ठिकाणी विभागांचं असतं. ठीक आहे, न्यायमंडळ निर्णय घेतं आणि अंमलबजावणीचे आदेश देतं. न्यायमंडळ निर्णय घेतं आणि अंमलबजावणीचे आदेश देणे हे न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य आहे. याला अभिनिर्णय हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, मग भारतीय न्यायव्यवस्थेची थोडीशी विश्लेषित माहिती या ठिकाणी दिलेली आहे. भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे? भारतीय न्यायव्यवस्था ही 3 स्तरामध्ये विभागलेली आहे. ऍक्च्युली ती एकलच आहे. ठीक आहे, पण केंद्र पातळीवर सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी सांगितलेलं आहे, राज्य पातळीवर उच्च न्यायालय सांगितलेलं आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि लोकल कोर्ट्स म्हटलेले स्थानिक न्यायालय. स्थानिक न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालय पण येतं. ठीक आहे, मग लोकल कोर्ट्स असे 3 स्तर आहेत. ठीक आहे, कलम 124 अन्वये सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे. कलम 214 अन्वये हायकोर्टची स्थापना झालेली आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, 1, 2, 3 हे कलम राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. मग लगेच 124 हे कलम सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेचे कलम आहे. 213 राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे आणि 214 हे कलम जे आहे उच्च न्यायालयाच्या स्थापनेचं कलम आहे. लक्षात ठेवण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय हे भारतामध्ये एकच आहे. सर्वोच्च न्यायालय हे भारतामध्ये एकच आहे. कुठं आहे रे ते? भारताच्या राजधानीच्या क्षेत्रामध्ये, दिल्लीमध्ये. ठीक आहे, मग उच्च न्यायालय संबंधी स्थापनेसंबंधी काहीतरी सांगितलं आहे. काय सांगितलंय? की एका राज्यामध्ये किंवा एक किंवा अनेक राज्यामध्ये किंवा एक किंवा अनेक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये एका उच्च न्यायालयाची स्थापना केली जाईल, असं या ठिकाणी राज्यघटनेमध्ये नमूद आहे. म्हणजे एखाद्या उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र एक संपूर्ण राज्य असू शकतं किंवा दुसऱ्या एखाद्या उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र 1 किंवा 2 किंवा 3 राज्य असू शकतात किंवा एखाद्या उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र एक राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश किंवा अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेश असंही असू शकतं. आपल्या महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय आहे त्याचंच बघा, त्याचं कार्यक्षेत्र मुंबई, गोवा, ठीक आहे, पणजी हे असं कार्यक्षेत्र दिलेलं आहे ना. याच्यामध्ये डिटेल्स थोडी आपल्याला वाचावी लागते. ठीक आहे, मग पुढे हा टॉपिक जातो न्यायमंडळाच्या कार्याकडे. मग न्यायमंडळाची कोणती कार्य आहेत? न्यायमंडळाचे भरपूर कार्य विश्लेषण करायला गेलं तर या ठिकाणी 3-4 तास पुरणार नाहीत. पण या बेसिक पुस्तकामध्ये जे दिले, आपण बेसिकचा अभ्यास करतोय किंवा बेसिकचं विश्लेषण करतोय, तर बेसिकमध्ये जेवढं दिले 11वीच्या पुस्तकामध्ये मी तेवढ्याच भागाचं विश्लेषण यामध्ये करेल. ठीक आहे, मग न्यायमंडळाच्या कार्यामध्ये कार्याचं विभाजन 2 गटामध्ये केलेलं आहे. एक न्यायमंडळाची मूळ अधिकारिता, न्यायमंडळाची मूळ अधिकारिता आणि दुसरं आहे न्यायमंडळाची अपिलीय अधिकारिता. मग न्यायमंडळाची मूळ अधिकारिता म्हणजे काय? असे खटले जे पहिल्यांदा त्या ठराविक न्यायालयातच दाखल करता येतात, मग त्या न्यायालयाची ती मूळ अधिकारिता झाली. राष्ट्रपती निवडणुकीसंबंधीचा वाद असेल तर कुठं? सर्वोच्च न्यायालयातच दाखल करावा लागेल. बरोबर. लोकसभा सभापती निवडणुकीसंबंधी वाद असेल, सर्वोच्च न्यायालयातच दाखल करावा लागेल. 4-5 राज्यांच्या दरम्यानचा एखादा वाद असेल, सर्वोच्च न्यायालयामध्येच जावं लागेल, कोणत्या राज्याच्या न्यायालयामध्ये जाता येणार नाही. मग सर्वोच्च न्यायालयाची ती मूळ अधिकारिता झाली. ठीक आहे, त्याला म्हणायचं मूळ अधिकारिता. अपलीय अधिकारिता,
जे खटले म्हणजे लोकल कोर्ट्स पासून उच्च न्यायालयामध्ये जातात, उच्च न्यायालयामधून सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात, ते स्पेसिफिक वेनेच जायला पाहिजेत. मग एखाद्या खटल्याचा जिल्हा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर विशिष्ट उच्च न्यायालयामध्येच त्याचं त्या ठिकाणी अपील करता येणे, ती झाली त्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राता किंवा अधिकारिता, त्याला म्हणायचं अपिलीय अधिकारिता. ठीक आहे, तर हे न्यायमंडळाची 2 कार्य या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. ठीक आहे, मग पुढे सर्वात महत्वाचा उल्लेख जो केलेला आहे तो कलम 32चा. आपण मूलभूत अधिकार सुरुवातीला मागच्या लेक्चरमध्ये माझा उल्लेख त्या ठिकाणी मी बोलता बोलता बोललोच आहे. सगळे मूलभूत अधिकार तुम्हाला सांगितले, भाग 3 कलम 12 ते 35. ठीक आहे, मूलभूत अधिकार या ठिकाणी 7 प्रकारचे होते, सध्या 6 प्रकारचे आहेत. ज्याच्यामध्ये जो शेवटचा मूलभूत अधिकार मी सांगितला 6वा सध्याचा, तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी विचारलं गेलं की सर्वात महत्वाचं कलम कोणतं किंवा कोणत्या कलमाशिवाय घटना ही निर्जीव वाटेल, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख केला होता, ते घटनेचं कलम आहे कलम 32, ज्याला राज्यघटनेचा आत्मा सुद्धा संबोधलं जातं. अतिशय महत्वाचं कलम आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. ठीक आहे, मग या घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकारान्वये आपल्याला रिट्स दाखल करता येतात. 5 प्रकारचे रिट्स आहेत, त्याला प्राधिलेख असं सुद्धा आपण म्हणतो किंवा त्या ठिकाणी 5 प्रकारचे नियम असं आपण म्हणू. ठीक आहे, हे 5 रिट्स दाखल करता येतात आणि हे दाखल करून आपल्याला आपले मूलभूत हक्क जे आहेत ते मिळवता येतात. हे असे 5 रिट्स आहेत. हे 5 रिट्स संबंधी बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे जोड्या जुळवामध्ये किंवा एखाद्या रिट्सचा स्पेशल. ठीक आहे, तर मग या ठिकाणी रिट्सची नावं मी वाचून दाखवतो. पहिलं या ठिकाणी प्राधिलेख किंवा रिट्स आहे, त्याचं नाव आहे हेबियस कॉर्पस. इंग्लिशही नावं महत्वाची आहेत लक्षात ठेवण्यासारखी आणि मराठी नावं. कधी कधी इंग्लिश नावं एका बाजूला आणि मराठी नावं दुसऱ्या बाजूला जोड्या जुळवा म्हणून हा प्रश्न PYQ मध्ये तुम्हाला सापडेल MPSC. ठीक आहे, तर पहिला रिट्स आहे हेबियस कॉर्पस. मग हेबियस कॉर्पस म्हणजे काय रे? हेबियस कॉर्पस म्हणजे देहोपस्थिती, देहाची उपस्थिती, देहोपस्थिती किंवा याला साध्या भाषेमध्ये शरीर बाळगण्याचा अधिकार म्हटलं जाते. टू हॅव अ बॉडी, शरीर बाळगण्याचा अधिकार, हेबियस कॉर्पस. ठीक आहे, शरीर बाळगण्याचा अधिकार हा पहिला अधिकार आहे. एक्सप्लेन करत नाही, एक्सप्लेन करायला खूप आहे याच्यामध्ये. ठीक आहे, डिटेलमध्ये. दुसरा अधिकार फक्त नावं सांगतो. दुसरा अधिकार आहे मॅन्डॅमस. मॅन्डॅमस इंग्लिश नाव आहे. मग मॅन्डॅमस म्हणजे काय? मराठीमध्ये याला म्हणतात परमादेश किंवा महादेश. ठीक आहे, तिसरा अधिकार किंवा रिट्स आहे प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे काय? प्रतिषेध. चौथा अधिकार आहे सर्शिओररी. सर्शिओररी म्हणजे काय? प्राकर्षण. आणि 5वा आहे कोवारंटो. कोवॅरंटो म्हणजे अधिकार प्रच्छा. प्रत्येक अधिकाराचा या ठिकाणी व्यापक अर्थ आहे, तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. हे अधिकार रिट्स जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम 32 नुसार दाखल करता येतात आणि उच्च न्यायालयामध्ये कलम 226 नुसार दाखल करता येतात. ठीक आहे, तर या ठिकाणी पुढची कन्सेप्ट या धड्यामध्ये दिलेली न्यायालयीन सक्रियता. न्यायालयीन सक्रियता, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. मग न्यायालयीन सक्रियता कशाला म्हणायचं? बघा, शब्दामध्ये आहे न्यायालय सक्रिय होणे. बरोबर, आपल्या राज्यघटनेमध्ये न्यायमंडळाचं कार्य वेगळं सांगितलेलं आहे आणि कार्यकारी मंडळाचं कार्य वेगळं सांगितलेलं आहे. पण कधी कधी कार्यकारी मंडळ जर त्यांचं कार्य व्यवस्थित करत नसेल, अशी न्यायमंडळाची खात्री झाल्यास न्यायमंडळ त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन, कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कार्यकारी मंडळाच्या कार्यक्षेत्रामधील निर्णय देतं, त्यावेळी न्यायमंडळ सक्रिय झालं असं म्हटलं जातं. पण हे सगळं जे असतं ते जनहितासाठीच असतं, ते जनहितासाठीच असतं. मग कधी कधी न्यायमंडळाची सक्रियता दिसून येते. म्हणजे या ठिकाणी ताजमहलच्या ज्या बांधकामावर जे इचिंग होत होतं, म्हणजे कलर जात होता, त्याच्या संबंधीचा निर्णय, गंगा नदीच्या शुद्धीकरणासंबंधीचा निर्णय, काही केमिकल फॅक्टऱ्या बंद करण्यासंबंधीचा निर्णय, अशा जे वेगवेगळे काही निर्णय आहेत हे न्यायालयाच्या सक्रियतेचाच भाग आहे. मग लोक जनहित याचिका दाखल करतात. जनहित याचिका दाखल केल्यानंतर मग न्यायालयाला कळतं की कार्यकारी मंडळाकडून याच्या संबंधी काही रिॲक्शन्स घेतले गेलेले नाहीत, काही ऍक्शन्स घेतले गेलेले नाहीत. मग त्यावेळी न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसून काही निर्णय देतं. याला म्हटलं जातं न्यायालय सक्रिय झालं आणि या कन्सेप्टला म्हटलेलं न्यायालयीन सक्रियता. ही कन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये सांगितलेली आहे. पुढं मग न्यायालयीन पुनर्विलोकन ही एक कन्सेप्ट सांगितली.
न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? बघा, कायदे करण्याचा अधिकार कोणाचा? कायदे मंडळाचा. कायदे करण्याचा अधिकार कायदे मंडळाचा. कायदे मंडळामध्ये कोण येतं? राष्ट्रपती आणि 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे. आता कायदे मंडळाने केलेले कायदे न्यायिक पातळीवर तपासण्याचा अधिकार कोणाचा? न्यायमंडळाचा. तर कायदे मंडळाने केलेले कायदे राज्यघटनेला अनुषंगून आहेत का? राज्यघटनेचा मूलभूत अधिकारांचा कुठं भंग तर होत नाही ना, हे तपासण्याचं काम न्यायमंडळाचं. आणि जर असं होत असेल तर तो कायदा न्यायमंडळ काय करतं? रद्द ठरवतं. ठीक आहे. आपण म्हणतो ना, आरक्षण न्यायालयाच्या पातळीवर टिकेल का? ती हीच गोष्ट आहे. ठीक आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन. तर हे कायदे न्यायालयीन पुनर्विलोकन या ठिकाणी तपासण्याचं काम कोण करतं? न्यायमंडळ करतं. ठीक आहे. तपासण्याचं काम कोण करतं? न्यायमंडळ करतं. पुढं एक भाग आहे, पुढचे 1-2 धडे जे आहेत ते थोडेसे आपण म्हणू शकतो की त्यातला काहीच भाग महत्वाचा आहे. मग 8वा जो भाग आहे लोकप्रशासन असं म्हटलेलं आहे. धडा जो आहे पुढचा तो लोकप्रशासन असं म्हटलंय. लोकप्रशासनामध्ये या ठिकाणी काय येतं बघा, मी व्याख्या वाचून दाखवतो. लोकशाही पद्धतीने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम हे शासनाचं कार्यकारी मंडळ करतं. लोकशाही पद्धतीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम शासनाचं कार्यकारी मंडळ करतं. यालाच म्हटलं जातं लोकप्रशासन. यालाच म्हटलं जातं लोकप्रशासन. ठीक आहे. मग हे लोकप्रशासन कसं काम करतं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग लोकप्रशासनाच्या शासनाच्या शाखाचं वर्णन जे मी आधी उल्लेख केलेला आहे की कायदे मंडळ ही एक शाखा आहे, कार्यकारी मंडळ ही एक शाखा आहे आणि न्यायमंडळ ही एक शाखा आहे. 3 शाखा आहेत. पण याच्यामधलं कार्यकारी मंडळ जे आहे हे अंमलबजावणीचं काम करतं. बरोबर. कायदे मंडळ म्हणजे या ठिकाणी संसदेचा भाग झाला, म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा समावेश मंत्रिमंडळाचा मध्ये केलेला आहे, म्हणजेच ते कार्यकारी मंडळ जे आहे, मंत्रिमंडळ त्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो. तर हे कार्यकारी मंडळामध्ये जेवढ्या मंत्र्यांचा समावेश आहे यांच्याद्वारेच हे अंमलबजावणीचं काम केलं जातं. न्यायमंडळ तर अंमलबजावणी करत नाही, न्यायमंडळ अंमलबजावणीचे आदेश देणार आहे. ठीक आहे. मग या कार्यकारी मंडळामध्ये परत 2 भाग केलेले आहेत. राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व मंत्री येतील, आणि दुसरा भाग आहे कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ म्हणजे कोण रे? नोकरशाही वर्ग भारतातला. ठीक आहे. अशा 2 पातळीवर हे विकासाचं काम या ठिकाणी म्हणजे लोकप्रशासनाचं काम चालतं. ठीक आहे. मग पुढं या ठिकाणी नीती आयोगाचं या ठिकाणी काही भाग दिलेला आहे. बरोबर. मग जुनी कन्सेप्ट आता आपण म्हणतो की बाबा नियोजन आयोग बंद झालेला आहे, नीती आयोग आहे. पण नियोजन आयोगावर प्रश्न येणारच नाही का? येणारच आहे. जे घडलेल्या गोष्टी आहेत, नियोजन आयोग, पंचवार्षिक योजना एवढ्या राबवल्या. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर प्रश्न आपल्याला पंचवार्षिक योजना वाचायचीच आहेत. नियोजन आयोग म्हणजे काय, एनडीसी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्याच लागणार आहेत. आणि नवीन तयार झालेला नीती आयोग. ठीक आहे. तर या ठिकाणी नीती आयोगाला राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था असं म्हटलेलं आहे. बरोबर. नॅशनल इंडियन ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूट म्हणजे नीती आयोग. ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म सुद्धा आपल्याला विचारला गेलेला आहे. स्थापना कधी झाली रे? 1 जानेवारी 2015 याची स्थापना झाली. मग हे कसं काम करतं? हे थिंक टँक असं काम करतं. थिंक टँक म्हणजे सल्लागारी मंडळाप्रमाणे, थिंक टँक सल्लागारी मंडळाप्रमाणे मार्गदर्शनाचं काम करणारी एक बॉडी आहे, ती म्हणजे नीती आयोग. मग वेगवेगळे आयोग या ठिकाणी लोकप्रशासन ह्या धड्यामध्ये काय दिले? वेगवेगळ्या आयोगांचा सुद्धा माहिती दिलेली आहे. म्हणजे UPSC असेल, MPSC असेल, याची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग, MPSC राज्य लोकसेवा आयोग. कलम कोणतं? 315 कलमान्वये यांची स्थापना होते. बरोबर. केंद्र स्तरावरचे जे IAS, IPS, IFS, IRS यांची निवड करण्याचं काम. ठीक आहे. किंवा राज्य स्तरावरचं मग DC पासून ते तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO किंवा खाली आता तलाठीपर्यंत. ठीक आहे. आणि मग गटकच्या इतर पोस्ट आहेत क्लरिकल पर्यंत, हे सर्व निवडीचं काम कोण करतं? MPSC करतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये सदस्य किती असतात, अध्यक्ष किती, कोण आहेत सध्या, किंवा यांचं काय म्हणतो आपण, नियुक्तीला काय कंडिशन्स आहेत का, निवृत्तीचं वय कोणतं, ह्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढे एक पॉइंट आहे CSR. CSR म्हणजे काय रे? CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. मराठीमध्ये याला उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व असं म्हणलेलं आहे. मग शासनाने नियम काढलेला आहे की उद्योग, मोठमोठे जे इंडस्ट्री आहेत, ठीक आहे, यांना आपण मल्टीनॅशनल वगैरे जो दर्जा देतो. ठीक आहे. भरपूर मोठे करोडो बिझनेस कमवणारे जे इंडस्ट्रीज आहेत, यांच्या नफ्यामधला काही भाग म्हणजे जवळपास 10% भाग हा यांनी सामाजिक दायित्वासाठी खर्च करायचा. ही कन्सेप्ट या ठिकाणी रुजू झाली, त्याला आपण म्हणतो CSR. ठीक आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासन कसं काम करतं ह्या टॉपिकमध्ये दिलेले. मग स्थानिक प्रशासन कसं काम करतं? स्थानिक प्रशासन मग जिल्हा प्रशासन असेल, नगर परिषदा असतील,
ठीक आहे, ग्रामपंचायत असेल, हे पंचायत राजमध्ये आपण वेगळं बघणार आहे. ठीक आहे, याच्या संबंधीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मग पुढचा शेवटचा धडा दिलेला आहे विकास प्रशासन. विकास प्रशासन याच्यामध्ये वेगवेगळ्या विकासासाठी ज्या संस्था भारताने तयार केलेल्या आहेत त्या संस्थांची माहिती आहे त्या ठिकाणी त्या टॉपिक मधून कमी जास्त दिलेली आहे. ती माहिती तुम्ही मार्केट बुक्स मधून सुद्धा विशेषतः व्यवस्थित वाचू शकता. विशेषतः बेसिक पुस्तकामध्ये ज्या संस्थांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये माहिती कमी असेल ती मार्केट बुक्स मध्ये जाऊन व्यवस्थित वाचा. बेसिक पुस्तकामध्ये उल्लेख आहे म्हणजे प्रश्न येण्याची शक्यता फार जास्त आहे. मग कोणत्या संस्थांचा उल्लेख आहे मी या ठिकाणी वाचून दाखवतो. यशदा पुण्यामध्ये जी संस्था आहे त्याचा उल्लेख आहे. नीती आयोग, ठीक आहे, त्यानंतर काही योजना आहेत. मग मनरेगा सारख्या योजनेचा उल्लेख आहे. स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख आहे. आधार UIAID आधारचा उल्लेख आहे. प्रधानमंत्री जनधन योजना याचा उल्लेख आहे. ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे. तर 11वीच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे महत्वाचे भाग दिलेले आहेत. 11वीचं पुस्तक 100% अतिशय महत्वाचं आहे. नक्की वाचा आणि पुस्तक वाचण्यापूर्वी आपल्या ह्या सिरीज मध्ये लेक्चर क्रमांक 4 आणि लेक्चर क्रमांक आहे आजचं 5 मी जे टाकणार आहे अपलोड करणार आहे हे दोन्ही नक्की बघा. पुन्हा पुन्हा बघा. लेक्चर आधी बघा, नंतर पुस्तक वाचा, नंतर परत लेक्चर बघा. त्या पुस्तकाप्रमाणे टॅली करा. तुम्हाला नक्की लक्षात येईल की या ठिकाणी आपण अतिशय महत्वाचे पॉइंट डिस्कस केलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, लेक्चर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चलो या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.